राज्यातल्या 6 प्रमुख शासकीय महाविद्यालयांमध्ये धर्मशाळा विश्रामगृह उभारण्यासाठी गुजरातमधल्या सेवादान आरोग्य फाउंडेशनला मोक्याच्या जागा देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। 1 रुपया या नाममात्र दराने 49 वर्षांसाठी या जागा दिल्या जात आहेत। या जागेवर संस्थांच्या वतीनं रुग्णांच्या नातेवाईकांना निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, स्वच्छतागृह ना नफा ना तोटा या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येतील। वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयानं नव्या वादाची आता शक्यता आहे। मुंबईतल्या जे रुग्णालय, नागपूरमधलं तसंच छत्रपती संभाजीनगर इथलं शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय, पुण्यामधलं बीजे वैद्यकीय महाविद्यालय, ससून रुग्णालय आणि यवतमाळमधलं वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि कोल्हापूरमधल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात अहमदाबादमधल्या सेवादान आरोग्य फाउंडेशनला धर्मशाळा उभारण्यासाठी वार्षिक 1 रुपया नाममात्र दरानं जागा दिली जाणार आहे। त्यामुळे आता एका नवीन वादाला तोंड फुटणारे असं चिन्ह दिसतात। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील आपण जाणून घेऊया। स्वप्नील, एका गुजराती संस्थेला अशा प्रकारे नाममात्र भाड्यावर या जागा दिल्या जाणार आहेत, 49 वर्षांसाठी जागा दिल्या जातील, मात्र एक नवीन वाद यामुळे निर्माण होणार आहे। काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? नक्कीच आरोग्य विभागाच्या नवीन निर्णयामुळे खरं तर नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। खरं तर 6 शासकीय महाविद्यालय असतील किंवा शासकीय रुग्णालय आहेत, या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या नातेवाईकांना, रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची आणि त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यासाठी गुजरात येथील एका आरोग्य फाउंडेशनला कंत्राट देण्यात आलेला आहे। खरं तर 6 जे शासकीय रुग्णालय आहेत त्या रुग्णालयांची जागा मोक्याची आहेत। या जागेचं भाडं हे चांगलं मिळालं असतं, मात्र ह्या भाड्यावरती नफा न पाहता या आरोग्य फाउंडेशनला ही जागा देण्यात आलेली आहे। त्यांना त्या ठिकाणी इमारती उभं करायच्या आहेत, त्यातील सुविधा असतील, आरोग्य विभागातील सर्व जे त्या ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक येतील त्यांना तिथे राहण्याची आणि त्यांच्या सोय जी आहे ती करायची आहे। मात्र कुठल्याही प्रकारचं अनुदान किंवा कोणताही निधी हा सरकारला देण्यात येणार नाहीये, मात्र केवळ आरोग्य फाउंडेशनच हे सगळा निधी असेल, खर्च असेल आणि त्या ठिकाणचा रोजचा खर्च पाहणार आहे। मात्र अशा प्रकारचा निर्णय का घेण्यात आला आणि गुजरात स्थित आरोग्य फाउंडेशनला हे कंत्राट का देण्यात आलं, अशा प्रकारचा आता विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात येतो। त्यामुळे यावरती आरोग्य विभाग आणि राज्य सरकारकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। 1 रुपये अशा भाडेपोटी एकूण 49 वर्षांचा हा करार करण्यात आलेला आहे। त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा नफा हा कुठेतरी मिळाला असता तो या आता राज्य सरकारला किंवा आरोग्य विभागाला मिळणार नाहीये। त्यामुळे आता यावरूनच नवीन वाद हा सुरू होण्याची शक्यता आहे। ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। याचे पडसाद नेमके काय उमटतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।